आता शेतकरी आत्महत्या करीत नाही, आता फक्त आत्महत्या ह्या 2-4 महिन्यापासून या 2-3 अवलादींना उत आलाय. हे कॉलेजला जाणारी भंगार, इंजिनिअरिंग, डिप्लोमा, पॉलिटेक्निक फुकाट मिळत आहे सगळं, मग आत्महत्या. 70,000ची त्याच्याकडे पल्सर आहे, काहीकडे लाख रुपयाची बाईक आहे, नाही आहे. हां, 70,000ची पल्सर, 10,000चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट. अवलादीला उतटून गेलं ते. आणि त्याची बाजू घेणारी आई जागृत देवस्थान घरातलं. तिला तर कवा अक्कल येईल तर येऊ, तिथं लई शहाणी. बापानं 100 रुपये पेट्रोलला दिले म्हणले होतंय ना, तिनं अजून 100 दिले. त्याचं ऐकू नको, त्याचं म्हणजे कोणचं, त्याचं नको ऐकू. मग ही पोरं बिघडवायला खतपाणी इकून. मग त्या पोरानं दारू पिली तरी आईला लाज नाही, पोरग भंगार वागायला लागलं त्याला लाज नाही. उलट आईनं म्हणायचं कुठं आपल्याला लई आहे, एकच आहे, आणि ते कुठं कायम पेत आहे. आता हे तुम्ही जे लोक आहे ना ह्या पट्ट्यातले, हे तुम्ही आता 15 वर्षापासून श्रीमंत झाले. तुम्ही काय करीत होते 15 वर्षापूर्वी? खेकडं धरीत होते ना तुम्ही. तुमच्याकडे काय होतं? तुम्ही कडक टोप्या बिप्यान फरशा बिरशा आता बसवायला लागले. नाही तर आपली आई लाकडच गोळा करीत होती आणि आपला बाप म्हशीच वळीत होता, आणि आपली आई 12-12 तास भाताची लागवडच करीत होती ना. हे आता आपण शहाणे झालो. अजून 5-6 वर्ष टिकल तुमचं हे. मग आता उरणचा हा पट्टा आहे ना, अजून 2-4 वर्षाने येडा होणार, तुम्ही पागल होणार सगळे. खडे आणणार लोकांना तुम्ही, खडे. आता हे 2-3 वर्ष तुम्ही नोटाबंदीमुळे गार पडलेत, नाही तर तुम्ही लय वळवळ केली असते. पण ते घोटाळा असं झाला, प्लॉट खापा नाही बिन, फ्लॅट जाई नाही बिन. बांधून दिलेला फ्लॅट जाईन आणि तार लावलेला पोल रवलेला प्लॉट कुणी. शांत झाले तुम्ही. आता हे अजून 2-3 वर्षात तुम्ही पागल होणार, पागल. खडे आणणार लोकांना. कारण तुमची जमीन होणार आहे कोटी रुपये गुंठा, 33 बाय 33. तुम्ही नुसते ऐकणार कोटी खलास, काही नुसते ऐकणार इतके. आणि काही जण कोटी हातात घेणार. कोटी म्हणजे 100 लाख. खर्चायचे कसे? 25चा बंगला, 25ची गाडी. किती गेले? 12.5 लाख डान्स बार, 12.5 लाख बियर बार, नळ्या नळ्या खंड खुंड खलास. तुमची पोर आहेच रोडला कुल्फी. कंपनी बाहेरची येणार, मॅनेजर बाहेरचा येणार, वॉचमॅन आपला राहणार. राईट राईट येऊन दे येऊन दे येऊन दे येऊन दे येऊन दे राईट येऊन दे येऊन दे येऊन दे घाल माझ्या अंगावर. आणि तो सांगणार ह्या कंपनीची सगळी जागा. वेळ आली का नाही? लक्ष्मी नम्रतेनंच टिकते, नाही तर लक्ष्मी खानदान संपवते. निम्म्या लोकांना ओढायला बिडी नाही राहिली, पैसे गेली. त्याला विचारलं आता काय बंगला इकला का मोकळा झालो, इक बा. आणि मग ह्या पोरांचे फाजील लाड केल्यामुळं पोरं व्यसन करायला लागली कमी वयात. आणि त्याला खरा आधार कोणाचा? आईचा. मग त्या पोरानं पोरीच्या प्रेमात पडायचं. ती पोरगी भंगार, तिला या अक्कल नाही. तिच्या पायी 3 पोरांनी भाषा घेतल्या, हा 4था बी लागला तिला. आणि तिला काय मोबाईलचं बिल नाही, हॉटेलचं बिल नाही, हॉटेलचं बिल नाही, मोबाईलचं बिल नाही, गाडीला पेट्रोलची. तिनं कोण नाही काढते शेंबड्या काढताना म्हणायचं हाय मी आलं ते. आणि त्या पोऱ्याच्या बापानं इंदुरीकडचं कीर्तन ऐकलं. आपलं कीर्तन ऐकलं माना नाही तर नका मानू महाराज, पण 5-10% झटका बसतोच. वर्षातून 2-3 कीर्तन ऐकायला पाहिजे आपली. निदान वर्षातून 3 जण ऐकली ना 4-4 महिन्यानं एक, तो 60% तरी नीट होतो. त्यानं आपलं कीर्तन ऐकलं त्या बाबानं. आणि ते पोरग ते भंगारच पोरग, त्या पुरीच्या बापाला कळलं. त्या पुरीच्या बापानं इंद्रिकडचंच कीर्तन ऐकलं होतं. तो घरी गेला आणि तिला म्हणलाय बाय जर त्या पोऱ्या संग दिसली ना परत मिलीस तू. मग आता त्या पोराला आधार कोणता राहिला? आईचा. त्याने लगेच आईला सांगितलंय बघ माझं आणि तिचं प्रेम आहे, ती माझी सोडून कोणाची होऊ शकत नाही.
आणि ती जर माझी झाली नाही ना मी तुला दिसू शकत नाही, जिंदगी बर्बाद झाली नाही, माझ्या जगण्यात वजन नाही राहिलं, इसी के बिना मैं पल भर भी जी नाही शकत. तिला म्हटलं आता हे जवळजवळ कामाला लागलं. ती गेली तिच्या बाप नवऱ्याला सांगायला आपलं पोर प्रेमात पडलंय. तो कीर्तनावरूनच जायला होता. त्यानं ऐकून घेतलं सगळं आणि बाई माग केली. 5-6 बायकोच्या ठेवून दिल्या. ती म्हणली बाई बाई हे झालंच काय, 40 वर्षात त्यानं मला हाणलं नाही ना, आज पार दातार पाडले माय. म्हणजे हा कीर्तनाचा झटका का काय. तो म्हणला परत त्या कार्ट्यानं ओळखला आता आपलं औषध काय लागू पडत. आईलाच फटकवलं म्हणलं आपलं काय होईल सांगते. ते पोर गेलं त्याच्या मित्रांकडे गेलं. बरं मित्र त्याच लायकीचे. टेन्शन घेऊ नको, टेन्शनचं औषध. टेन्शन आहे का तुला त्या पोरीचं? 90 हान, 90 हान, डिप्लोमॅट हान, आरशी हान, कोणतीही घे. हाणली त्यानं. आणि तो म्हणला नाही मी मरल पण बापाची जी राहणार. बाप माय प्रेमात आडवा येतो ना. त्यानं पॉयझन आणलं, पॉयझन औषध. पेलं नाही ते, वठाला फक्त त्यानं लावलं. त्याच्या आईनं लगेच पसरूनच घेतलं. पाहिलं ना, गेलं ना हातातून पोर. तो काय उठला नाही खाटाव खुर्चीवरून. हीच होऊन गेली. त्याला सांगाय मेलं पोर आपलं. तो म्हणला मेल नाही ना, गपची बस, होईल परत. थोडं लांबल पण होईल, पण तू जर भुकली ना मेलीस तू आज. बाबा त्या कार्ट्यानं ओळखलं औषधही लागू पडत नाही. पण त्या पोराला जरा घाबरल्यामुळे घामभीम काही झालं तर औषध सोडलंय म्हणलं न जाणं काय होतं का काय. ते बापा पुढे चालं. त्याला वाटलं आता औषध बिवषध पाहिलं बापाला दया येईन. पण बापानं अभंगच ऐकलं होता धर्माचे पालन. बापानं माया माग केलं आणि त्या कार्ट्याच्या असा सतात ठेवून दिल्या. तर म्हणलं पप्पा मी पिलोच नाही, पिलोच नाही, फक्त चोळलंय पप्पा, मारू नका, मारूच नका फक्त. तो म्हणला बोल नको मध्ये, चाल डॉक्टर का. आता पियलच नव्हतं. बापानं तर रिपीटच केलं. डॉक्टर कडे आलं. डॉक्टरनं 90 मारेल होती. घातला आतल्या खोलीत, पट्टाच काढला कमराचा. असं रिपीट केलं डॉक्टरनं त्याला. तो डॉक्टरला म्हणला पाया पडतो तुमच्या. मी पेलोच नाही, हातानं झटे, माझ्या बापानं हल्लंय मला 1 पट, तुम्ही हाणून राहिले 2 पट. डॉक्टर म्हणले तसं नाही, आलेलं पेशंट धुतलंच पाहिजे. हा डॉक्टर मरणाचं रिपीट केलं. डॉक्टर म्हणले झोप खाली, खाली झोप. धुवायचा ना आता, आतून धुतला पाहिजे, आता वरून धुतला. झोप खाले. अहो डॉक्टर मी पालथा झोप. अहो मी पालथा झोप. पट्टावर केलं का पोर झोपायचं. पहिलं रिपीट काढली नळी. जेव्हा मागून नळी घातली ते असं आरडायचं अहो मी पेलोच नाही, फक्त तो गपची बस, धुतल्याशिवाय पर्याय नाही. आणि जेव्हा इकडून नळी घातली आणि इकडं काढली तेव्हा ते शांत झालं. आणि आपलं शेंबडं बिंडिशीचं म्हणतं इसी के बिना मैं जी नाही शकत, थबाड फोडलं पाहिजे. आणि आपली पोरगी म्हणते नाही नाही, 9वीलाच मी त्याला शब्द दिला. दरिद्री वाघ फाडला होता संभाजीला भाऊ. संताजी महाराज जगनाडेसाठी तुकोबरायला वैकुंठावरून यावं लागलं. आम्हा येणे झाले एका तेलिया कारण. हो, जगनमित्र नावाचा साधू साधू होऊन गेले. राजानं सांगितलं साधुत्व सिद्ध करायचं असेल तो वाघ धरून आणायचा. करील ते काय नोहे महाराज. त्यानं वाघ धरून आला पण राजाच बाहेर येईन. हो, जगनमित्रा नावाच्या साधूनं वाघाला धरून गळ्यातल्या उपारण्यानं वाघाचं मुंडकं बांधून धरून गावात आणलं. गावातली लोक पळून गेली म्हणली नको. आणि ज्यानं सांगितलं होतं तो जगन साधू म्हणले वाघ आणला, तू पाहिला तर बाहेर ये. राजू म्हणला बाहेर आला म्हणजे गेलोच भाऊ, तो वाघ पाहिला तिकडे नेऊन घाल. अरे साधू काय करू शकत नाही महाराज. म्हैशी पुत्रा मुखे बोलविणे, श्रुती चालविणे, भिंती पैसे काय करू शकत नाही. गपक्यात 1च वर्ष दुष्काळ पाडला, अख्खे जागे वाढले गपक्यात.
देव आहे, काय करू शकतो. आणि आपलं आपलं हे हे नाही काय, ही माती काही घाबर घाबर आहे काय. ए जा पटकन, त्या मनात गणकळ काढली त्यांनी. ए हा, आणि म्हणून तर कीर्तनांची गरज. पैसा दानात घाला, त्याला आलेले पोरं सरळ बसा, नामाची गरज काय. बैठे बैठे सावधान, लावणारे पोरं पटकन, ते डोक्यात लोक ते बाजूला खाली करते. हा फ्रेश बसा, काय कुठं थंडी नाही, सरळ बस, इकडे बघ माझ्याकडं. हा हा, आणि पटकन बोलायचं. आता लावणारे पोरांनी नाव सांगायचे पटकन. नाक करेक्ट. हा आता बोलायचं. चालतात कोण. हा आता सावध राहायचं बरं का. आता मोठ्याले माणसाली बोलायचं नाही. चालले पाय, खेळाची पाटी दिसली कोणी पाहिली, डोळ्याने चालले, खेळाची पाटी दिसली पाहिली, खावा वाटलं नापास, खावा वाटलं मनाला करेक्ट. मायका पोरण आता चालले पाय, खेळाची पाटी दिसली पाहिली डोळ्यानं, खावा वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं जातानं. एवढं काम केलं एकट्या भगवंतानं. आता त्याच्यातली सज्जन गडी कशी आहेत पहा. हा सगळ्यात सज्जन गडी इनामदार. पण याला दोनच गोष्टी आवडतात, सुगंध आणि दुर्गंध. दुसऱ्या अध्यातले ववे बरं काय, दुसऱ्या अध्यातले ववे, याला सुगंध आणि दुर्गंध. याला दोनच गोष्टी आवडतात, निंदा आणि स्तुती. याला हिला काही आवडत, हिचा काय विषय नाही. याला दोनच गोष्टी आवडतात, स्पर्शाचे दोन गुण, बेसूर आणि कठीण. आता याला आवडतो सुगंध, याला आवडती स्तुती, याला आवडतो स्पर्श, याला आवडतो रूप. रूपाच्या बाबतीत लई डेंजर गडी आहे. कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहते. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसं अशी पाहतात. प्लॅस्टिकची काय हा गडी जरा डेंजर आहे. आता ऐका, आता सावध राहा. याला जर एखादी गोष्ट आवडली, हे गडी एवढ्याला जाग करते. आणि हे सगळे हलकट याचं ऐका त्या. हा गडी लई डेंजर. हे निघालं फिरायला, हा होताच बरोबर. यानं पहिली कलवरी. कलवरी करते ना तुम्हाला, तुमच्याकडे काय म्हणतात कलवरी. ते नवरीच्या मागं सगळ्यात मेकअप केलेलं भयानक जनावर म्हणजे कलवरी. इथल्या फटीत चमकी भरती. याडपटच ना ते. ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागतात पोरीनो. पहिले फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, आणि नंतर सिरेमिक्स करावं लागतं. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे सॉफ्टिंग करणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या पट्टीत चमकी भरणे. यानं कलवरी पाहिली, याला आवडली. यानं मनाला सांगितलं काय करू. मन म्हणलं मेसेज करू. मेसेज करू. मनानं केला मेसेज. ती पोरगी होती पागल, तिनं केला याला मिस कॉल. हे होतं कौरिक क्षेत्राच्या बाहेर, याच्याकडे नव्हता बॅलन्स. यानं केला दुसऱ्या फोनवरून फोन. तिच्या भावानं पाहिला ना असा रेटावाला धरून. पोरगी पाहिली डोळ्यानं, सल्ला दिला मनानं, मार खाला अख्ख्या गावात. आणि ह्या मार खाण्याच्या टोळीचा खलनायक इंद्रियाचे फास्ट मध्ये नेतो पुढं. यानं पाहिली वस्तू, यानं वस्तू पाहिली, याला ती आवडली. पण निर्णय घेण्याची ताकद याच्यात नाही. यानं मनाला सांगितलं काय करू. मनाने काय कर, मनानं गप्प बसायचं ना. एवढ्यांना जाग केलं, आणि एवढ्यांना जाग केल्यामुळं काम तयार झाला. आणि बलात्काराचे प्रकार का वाढले त्याला एक दुसऱ्या अध्यात ओवी आहे. येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरते न तरती विषय सिंधू. इंद्रियावरचा ताबा सुटला की बलात्कार घडतो. आता ऐका घोटाळा.
तयार झाला काम, घडला बलात्कार. पण बलात्कार जर यशस्वी झाला तर लोभ तयार होतो, आणि नाही झाला तर क्रोध तयार होतो. बलात्कार जर यशस्वी झाला तर लोभ तयार होतो, ती गोष्ट वारंवार करू वाटते. आणि जर झाला नाही तर क्रोध तयार होतो. आणि आज 99% माणसाला क्रोधानं संपवलं. पाया पडून सांगतो, 2019ला इंदुरीकरच्या कीर्तनात तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुम्हाला किती राग आला तर रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका, त्याला थोडं कंट्रोल करा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहेत हे ध्यानात ठेवा. थोडा आकळा. तुम्ही एखाद्याला 10 लाख रुपये घेऊन भोगसू शकता, माणूस भोगसायला 5च मिनिटं लागतील, पण ती 10 लाख खर्चायला तू बाहेर राहायला पाहिजे ना. तुम्ही हा विचारच का करीत नाही? रागाला आकळा. केला तुम्ही एखादा चालू मोटरसायकलवर चालून एखाद्याचा खून, तुम्ही खून करणं सोपं आहे, पण महाराज तुम्हाला असं म्हणायचं का आरोपीने केलेल्या गुन्ह्याचा त्याला पश्चाताप होत नाही? होतो, पण ती वेळ कशासाठी करता तुम्ही? शिक्षकानं कॉपी पकडली, पाया पडा ना त्यांच्या. सर हां, अरे आज रोज उठून जर आम्ही TV ला आणि पेपरला नुसते खूनच वाचितोय, भोकसणेच वाचितोय, पैशामुळं भोकसणं, जमिनीमुळं भोकसणं. अरे भोकसून तुझा भाऊ मिळालाय, तू मिळाला, जमीन पेराय कोणी राहिलं नाही. हार देवानी काय करतो, 1 गुंठा जमीन भावाकडे गेली, जाऊ दे ना, गेली तर किती गेली, 33/33 गेली. तू भावाला भोकसलं, तू 29 वर्ष जाऊन बसला, आता कोण पेरील वावा? पोरानं इकून टाकली आणि प्याला तो तुझ्या अगोदर मिळाला, तू सुटून याच्या आत तो मिळाला. कशाला करता? पाया पडून सांगतो, रागाला आकळा. हे जवानी बिवानी ना अंगातली मस्ती लय दिवस टिकत नाही. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा मारतोय. 300 फूट जमिनीतला बोर आटतोय. तुमच्याकडे काय विषय? किती जवानी आहे तुमच्या अंगात? तुम्ही मोटरसायकलवर चाला तर कुत्र्याला आणतो. मास्टरशी नीट बोला ना. 11वीला गेला टोन घ्या तू प्राध्यापकाची टिंगल करतो. अरे त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे, तू एवढं उथटला का? अंडरपॅन्ट नाही, काही 9,000चा मोबाईल आहे हातात आणि आतली चड्डीच नाही. चैन उघडी ना तुला मोकळा काही रेंज मध्ये. अरे हे लय दिवस चालत नाही मला. ज्याची लंका सोन्याची होती तो रामाच्या मांडीवर मिळाला. तुमच्याकडे काय आहे? घमेंड कमी करा भाऊ, घमेंड कमी करा. घमेंड कमी करा. देव येतो, काम दाखवतो. माणसं मानायलाच तयार नाही पैशाच्या घमेंडीमध्ये. त्यांना सोमवार कळानं, एकादश कळानं, ताळ कळानं, देऊळ कळानं, काही कळानं. पैसा जास्त झाला ते देवळात चपला सकट गेला आणि भजनाला म्हणते बाहेर काढा चपला. कुठे आहे तुम्ही? ही घमेंड आहे, लय दिवस चालत नाही. ही पैशाची, सत्तेची, संपत्तीची मस्ती ना अंगातल्या ताकदीची मस्ती लय दिवस चालत नाही. आई साहेबांनी घोड्यावरचा लगाम काढला होता आणि शहाजीराजेंना सांगितलं होतं, मला लागलेले डोळे ऐकायचे असतील तर तुम्हाला घोड्याच्या खाली उतरावं लागेल. मायापोटी शिवाजी जन्माला येणार आहे. येड्याचं काम होतं कधी. थोबाडात गोवा, शिवाजी महाराज कोण फडफडेन. थोबाड सडलं नालायकाचं गोवा खाऊन शिवाजी महाराज दरिद्री नाही तर याचं चालतं का? हागडी डेंजर आहे. याच्यामुळं क्रोध तयार झाला. आणि आजच्या कीर्तनात वाक्य सांगतो, राग आकळा. आकळा राग. तुम्हाला रागाचे औषध सांगतो. राग आला ना, नवरा बायकोचं भांडण झालं ना, 2-3 मिनटं फक्त बायको पाहत राहायचं, बोलायचं नाही, बोलायचंच नाही. तुझा पावर कमी होत आहे थोडा. त्या पाप भुकायचं बंद होतं. ए पप्या, ए पप्या, मम्मी रागावल्यावर भुकती का चावती? भुकती. तुम्हाला भुकती. मम्मी रागावल्यावर चावती का भुकती? भुकती. भुकू द्या. भुकती का चावती रे? भुकती. मग भुकू द्या, तिचा पावर कमी होत्या थोडा. त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मेली ती. रागाचे औषध सांगतो तुम्हाला. 1, समोरचा माणूस लय बोलायला लागला ना, त्याच्याकडे पाहत राहायचं. 1 आणि 2, थोडा हसा, पावर कमी होतो. 3, तिथून निघून जा. किती सोपा उपाय. ते दिलं सोडून. पूर्वी माणसं कॅन्सरनं मारायची, आता लोक 3च रोगानं मारतात. शुगर,
निम्मे निघतील. चहा राखेल दे चहा. 2 BP. हे BP का वाटतो माहिती का मला? मागचं उकरून काढायचं नाही. आणि 3 अटॅक. हे अटॅक काय येतो माहिती का? हे जळकाट माणसाला आजार जळकाट. दुसऱ्याच्या दारापुढं नवीन वापायली. प्रियशीची लग्न पत्रिका वाचली बोयानं. असंच जा. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देतो, 6 महिने अटॅक नाही कधी. आणि आता लोकांना अटॅक काय येतो? लोक बोलत नाहीत महाराज. तुमच्यावर प्रसंग आला तर तो कुणातरी पुढे सांगायचा. पुरीनं तुम्हाला समजा एखाद्या पोरानं धोका दिला. पोरग धोका देत नाही, पोरग नाही धोका देत. त्याला बायकोच मिळालं तर ते काय धोका देते? पोरग नाही धोका देत कधी नाही. पोरीनं धोका दिला ना, एखाद्या मैत्रिणीला सांगायचा, पण ते हलकं करायचं दुःख. आणि आपले लोक हलकं करीत नाही आणि बोलत जा. आता हे मोबाईलमुळं काय झालंय? बोलणं बंद झालंय, बोलतच नाही लोक. पागल झाले लोक. कानात वायरी, ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं. बरं पागल आहे. मोटरसायकलवर चाललं, दुसऱ्याच्या वाट्यावर गाडी लावून घरी आलं. ते घरचे म्हणले गाडी इकली का काय? मग नाही गेलं. एक तर लगवीला गेलं आणि मोबाईल आला. मग चैन तर खोलावं का नाही? ही लोक मोबाईल. महाराज विनोद नाही हा, बोलतेच नाही हो माणसं. रस्त्यावर ते एक पोरगी कॉलेजला गेली, गाडीतून उतरलीच नाही, परत घरी आली ती. मग तिथे म्हणली का आली? जाते बाई परत. पागल झाली लोक, बोलत नाही. आणि ही मोबाईल वापरणारी माणसं आहे ना, पहा तुम्ही अशी रस्त्याच्या कडेला बसतात मोबाईल घेऊन, येड्या बाबडी ती एकटेच. चुत्या झाली लोक ही फार. आणि हे मोबाईल वापरणारी जी माणसं आहेत ना, यांना निद्रानाश नावाचा रोग आहे. यांना झोप नाही, झोपत नाही आवला ती. हातुरणावर पडले ना, उशीवर डोकं ठेवलं का झोपत नाही ते. आता एक सगळ्यात भारी गेम आली मोबाईलला. कोणती? पबजी. आम्हाला कोणतीच गेम कळली नाही हो. फार येडे झाले लोक मोबाईलवर. आणि हे झोपत नाही ते आवला ती. एकानं बल्बच उडवला घरात. आणि मग ते अश्लील वाक्य, अर्धाले चित्र, ते डोक्यात घेऊन झोपत आहे. पूर्ण झोप नाही ना त्याला. झोपेत एकानं निम्या रात्री गोधडी फाडली. गोधडीच फाडली निम्या रात्री. त्याचा बाप म्हणला काल खाट मोडली, आज गोधडी फाडली. त्याची आई म्हणली सावध व्हा नाही तर उद्या परवा तुम्हाला फाडीन तो. आता वाव्या सांगतो 3ऱ्या अध्यायातल्या जळेविन बुडविती आगिविनी जाळीती दोरेविन बांधिती चिखलीविन उडविती. वाव्या बरं का 3ऱ्या अध्यायातल्या. जळेविन बुडविती आगिविनी जाळीती दोरेविन बांधिती चिखलीविन उडविती पाशकेविन गोविती. हे ज्ञाननिधीचे भुजंग. राग आकळा, राग आकळायचा आहे का? रामकंठात धरा. क्रोध आकळायचा आहे का? रामकंठात धरा. सुखी व्हायचंय का? रामकंठात धरा. गर्भवासाचं दुःख चुकवायचंय का? जेने चुकी साडे 11 वाजले.
2 तास झाले माझ्या पुढे बसलो. तुम्हाला ध्यानात आलं का आपण कधी बसलो काय? आपण स्वर्गात आहे. आता स्वर्गात काय आहे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? सावध व्हा भाऊ, भजन करा. बायको मिळत नाही, नोकरी मिळत नाही, आणि पोरांनो लई शिकू नका. आता मिळेल तो व्यवसाय करा. आणि बायका मिळत नाही. आता बायका जे राहिलेत लग्नाचे, तुम्ही तो विषय जवळजवळ सोडून द्या. आता त्यात काही मजा नाही राहिली. आता रेंज गेली काहींची. व्हायरस आला त्यांना, व्हायरस. आणि बऱ्याच लोकांनी असा बोबाटा केला आहे का मुली मिळत नाहीत. मुली मिळत नाहीत असं नाही आहे, मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही ही अडचण. गरीबाची मुलगी 12वी, कोण पोरगी देईन 10वीच्या पोराला? ती 10वी 12वीचे सांड कोण खाते यांना? आता मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. आपण जर मुलगी चांगली शिकवली म्हणलं मूर्खाला पोरगी कशी देईल माणूस? लोक काय म्हणते माहिती का? लोक देत नाही हो मुलगी. कशी काय दिली? तू वळू त्या मापात नाही काय बावळ्याचा बाजार नाही काही पोरगी नाही. आता जे राहिले ते राहिले. ह्या आठवड्यात जेवढे पाहुणे येतील हा म्हणून टाका. कशी असो, मुकी असो, बैरी असो, भले पहिले तिला 2 पोरं असो, हा म्हणा. बायको नाही. विनोद समजू नका मला. जॅम झाले पोरांचे बाप. आणि 10 वर्षापूर्वी श्रीमंताला लोक मुलगी देत होते. आता लोक म्हणतात पैसा असू द्या, माणुसकी नाही आहे. आता देत नाही लोक. 4-5 वर्षापूर्वी लोक म्हणायचे त्याला 2 GCB आहेत, एखादा धाबा आहे, देऊन टाका. आता नाही. आता जी राहिली ती मंडळी जवळजवळ राहिलीच. आता तुम्हाला एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोप आली तरी नाही झोपेत. आणि दुसरा पर्याय मामाची मामीची पूजा करणे. बस. त्या मामाला मुलगी आहे का? त्या मामाला मुलगी आहे का? मेला तू. त्या मामा किती आहे? एक. तुला भाऊ 2 आहे का तुम्ही? जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. त्या मामाला आहे का रे? तुझ्या किती आहे? एक. तुला भाऊ नाही? तुला किती आहे? 2. वा नशिबान तू. तुझ्या मामाला नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा